देशामध्ये 1975 ते 1977 या कालावधीत आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागलेल्या सांगली जिल्ह्यातील लोकतंत्र सेनानींचा सत्कार दिनांक 25 जून रोजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. भारतीय इतिहासातील काळाकुट्टा अध्याय संविधान हत्या दिवस 2025 निमित्तानं 1975 ते 1977 या आणीबाणीच्या कालावधीत लोकशाही रक्षणार्थ जिल्ह्यातील 71 लोकतंत्र सेनानींनी सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी कारावास भोगला होता. त्यांच्या या योगदानाबद्दल या व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरवण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. उपस्थित 47 व्यक्तींचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी आणीबाणी कालावधीत लोकशाही लढ्यात सहभागी घेतला असल्याचं सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, 50 वर्ष झाली एका घटनेला आणि ती घटना आपण अनेकांनी जगली, अनुभवली, कथन केली आणि मला असं वाटतं की आपली मागची 50 वर्ष ही त्या घटनेच्याच पार्श्वभूमीवर, त्यातील अनुभवांवर, त्यातून जमलेल्या शिदोरीवर आपण सार्थकी आयुष्य जगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकशाहीच्या प्रवासात अनेक टप्पे आहेत. काही टप्पे खूप चांगले आहेत. अत्यंत प्रगल्भ लोकशाही, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिलं जातं आणि ह्या लोकशाहीच्या प्रवासात काही ठिकाणी मात्र आपल्याला आत्मपरीक्षण सुद्धा करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे आत्मपरीक्षण हे संविधानात बसून सुद्धा काही गोष्टींमध्ये, ज्याला मी म्हणतो फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार व्यक्तींचे काढून घेऊ शकतात, त्याचबरोबर प्रेसवर सेन्सरशिप लागू शकते, हे संविधानाच्या चौकटीमध्ये बसून करता येतं, हे आपल्याला आणीबाणीच्या काळामध्ये दाखवून दिलं. त्याच्यामुळे सजग किती राहणं आवश्यक आहे याचा एक परिपाठ आपल्याला या इतिहासातून कायम प्रशासनाने शिकलेला आहे. मला नेहमी असं वाटतं की आनंदाने जगता यावं आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे. आपण नेहमी म्हणतो की थॉट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज व्हॉट यू थिंक यू बिकम. विवेकानंदांनी हेच सांगितलं. विचार फार महत्वाचे असतात आणि अनेकदा आयुष्य म्हणजे आपण म्हणतो ते वर आणि खाली जाणारं लाटेसारखं आहे, आपण वारंवार सांगतो. जेव्हा आपण वर जातो किंवा आम्ही असं म्हणतो की पंढरपूरचा जो पांडुरंग आहे तो विष्णूचाही अवतार आहे आणि त्याच्या डोक्यावर शिवलिंग आहे. जिवंतपणे मृत्यूचं भान ठेवून जगावं याचा तो एक द्योतक आहे. आणि आयुष्यभर त्याच्यामुळे आपण ज्या लोकशाहीची प्राणासारखी आपण रक्षण केलेलं आहे त्या लोकशाहीला सुदृढ आणि वळणदार करून ती कधीच पायाखाली तुडवली जाऊ नये, तिची पायामल्य होऊ नये, यासाठी आपण कोणत्या वाटेने कायम गेलं पाहिजे याचं एक फार सुंदर विवेचन आपल्याला या निमित्ताने होत असतं. आपण सर्वांनी त्याच्यामध्ये त्या काळामध्ये जे दुःख भोगलं, जे यातना सहन केल्या, त्याच्यातून एका नव्या भारताचा पुन्हा एकदा जन्म झालेला आहे. अब्राहम लिंकन हेच म्हणतात. लोकशाहीची फार सुंदर व्याख्या त्यांनी केली. आपल्याला आठवत असेल की गेटसबर्ग नावाचं एक ठिकाण आहे अमेरिकेत. त्या गेटसबर्गच्या तिथे एका माणसाने एक अत्यंत काय म्हणतो एक प्रकांड पंडित होता. त्यांनी 2.5 तास भाषण केलं की स्लेव्हरी, गुलामगिरी ही अमेरिकेमध्ये का सुरू राहिली पाहिजे याच्यावर त्यांनी 2.5 तास भाषण केलं आणि लोक सगळे हेलावून गेले होते. त्याला असं म्हणतात की अब्राहम लिंकन हे तिथे उपस्थित होते ते फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून. आणि एक सगळ्यांना असं वाटलं होतं की आता या डिबेटमध्ये नक्कीच दक्षिण अमेरिका राज्य ही जिंकतील आणि गुलामगिरी कायम पुढे राहील. त्याला असं म्हणतात की फक्त एक 3 मिनिटाचं भाषण अब्राहम लिंकननी केलं आणि त्याच्यात लोकशाहीची व्याख्या त्यांनी दिली आणि ती अशी होती, रूल ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्या 3 मिनिटाच्या भाषणाने आधीच्या 2.5 तासाच्या भाषणावर पूर्णपणे बोळा फिरवला गेला. शब्दांचं हे सामर्थ्य असतं, विचारांची ही ताकद असते. आणि म्हणून आपल्याला आता लक्षात येत असेल या सगळ्या अनुभवातून, या सगळ्या विचार मंथनातून की पुन्हा एकदा अब्राहम लिंकनचं वाक्य किती खरं होतं की आपल्याला लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी, फॉर द पीपल, रूल बाय द पीपल अँड रूल ऑफ द पीपल. फॉर द पीपल हे फार महत्वाचं आहे, लोकांसाठी. आणि हे तत्व तिथं कोरलं गेलं. मला असं वाटतं की आणीबाणीच्या काळामध्ये प्रेसचंही स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं. आणि या ठिकाणी अजूनही आठवतंय की आपण म्हणतो लोकशाहीची जननी ही ब्रिटिश पार्लिमेंट आहे असं युरोपियन तत्ववेत्ते मानतात. इंग्रजांचं जे पार्लिमेंट आहे इथून खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उगम झाला
असं आपल्याला पाठ्यपुस्तकात शिकवलं जातं. आपल्याला हे माहिती आहे, इंग्लंडचा अनेक वर्ष शत्रू असलेला जो देश होता तो होता फ्रान्स. आणि फ्रान्स आणि इंग्लंडचा 36चा आकडा अनेक वर्ष होता. दोघेही साम्राज्यवादी होते आणि दोघे लढत कशासाठी होते? इतर देशांना पादाक्रांत करून भूभाग मिळवण्यासाठी होते. त्या फ्रान्समध्ये एक व्हॉल्टेअर नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला आणि त्या तत्ववेत्त्याने एक वाक्य सांगितले, ते इंग्लंडच्या पार्लिमेंटवर कोरलेलं आहे बरं का. तुम्ही कधी गेलात तर आठवणीने बघा. आणि त्याच्यात तो असं म्हणतो, आय मे नॉट अग्री विथ युअर व्ह्यूज बट आय विल डाय टू सी दॅट यू कॅन एक्सप्रेस युअर व्ह्यूज. मी एक वेळ तुमच्या मतांशी सहमत नसेनही असं व्हॉल्टेअर म्हणतो, परंतु तुम्हाला तुमचं मत व्यक्त करण्यासाठी वेळ प्रसंगी मी मृत्यू सुद्धा पत्करेन. हे खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाहीचा गाभा आहे आणि त्या गाभाची कधीच पायामोल्ली होऊ नये हा फार मोठा धडा आपण या आणीबाणीच्या काळातून आपण शिकलेलो आहोत. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो, लोकशाही ही काही शासन पद्धतीच नाही, ती एक मूल्य प्रणाली आहे जी न्याय आणि समतेवर आधारित आहे. आणि पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराज जे म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. यावेळी बोलताना अण्णासाहेब डांगे म्हणाले, तालुका संघचालक अप्पासाहेब नाबर वकील यांना अण्णाजी बेळगी यांना पहिल्यांदा अटक झाली आणीबाणी लागू झाल्याबरोबर. आणि पुन्हा आपली पाळी येणार हे आम्हाला माहिती होतं आणि त्यामुळे आम्ही सावधपणानं प्रापंचिक सगळ्या व्यवस्था लावून केव्हा बोलावणं येतंय बघायच्या तयारीत होतो. राजाराम बापूने इंदिरा गांधींचा तो 5 कलमी का 7 कलमी कार्यक्रम याच्या प्रचारार्थ पदयात्रा चालू केली होती आणि त्या पदयात्रेचा समारोप मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते व्हायचा होता. आणि कुणीतरी अफवा उठवली, विशेषतः आमचे इस्लामपुरातले जे विरोधक, त्यांनी की उद्याच्या सभेत अण्णा डांगेने हे कंपू येऊन बसणार आणि मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याच्या वक्ताला काय स्फोटक उडवून सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करतायत. आता ही बातमी पोहोचल्यानंतर आम्हाला सहजच पोलीस गाडी आमच्या दारात का आलाय, एक मीटिंग आहे मला मामलेदार साहेबांच्याकडे, तिकडे तुम्हाला निमंत्रण आहे, चला. गेलो तर आमच्या आधी आमचे काही सहकारी तिथं आणून ठेवलेले होते. झालं कार्यक्रम दुसऱ्या दिवशी झाला, शंकररावजी आले, लोक भेटायला येत होते आम्हाला. तर जिल्ह्याचे SP भेटायला आले व्यंकटाचलम. त्या मला म्हणाले, कैसा काय डांगे? मी म्हणलं घर से अच्छा लगता है, ठीक आहे तुझे येरवडा भेज देतो. झालं दुसऱ्या दिवशी 2 दिवस मध्ये गेले, आल्या वॉरंट आम्हाला. आम्ही आमच्या जिल्ह्यातले 4-5 जण कार्यकर्ते त्या दिवशी इथं मीटिंग आहे म्हणून बोलवलं पोलीस मुख्यालयात आणि तिथे आम्हाला ठेवलं. संध्याकाळी बसनं नेलं, येरवड्याच्या जागा भरल्या होत्या म्हणून नाशिकला नेलं. तेव्हा हे नाशिकला नेलं गेलं हे झालं. परंतु ह्या आणीबाणीच्या काळामध्ये आम्ही हे गृहीत धरून होतो की आम्ही आणीबाणीच्या विरुद्ध काम करतोय आणि इंदिरा गांधींना ही आणीबाणी चालू द्यायची नाही. त्यामुळे त्या वाटेल त्या टोकाला जाऊ शकतात, कारण त्यांचा स्वभाव आम्ही जो वाचलेला होता त्याप्रमाणे पुढे घडत गेलं. सगळ्यांना निरपराध लोकांना सुद्धा, ज्यांना आता ज्यांचं वय झालंय, हातपाय चालत नाहीत, घरात बसल्यात, अशा माणसांना उचलून नेलं. कशा करता हो? ते काय लढाई करत होते? पण यादीत नाव आलं, नेलं. आम्ही सगळे जेलमध्ये गेले. सरसंघ चालकांचं आम्हा सगळ्यांना सांगणं होतं की जेलमधलं जीवन हे फार मनावर घ्यायचं नाही. आपण इकडे पिकनिकला आलोय किंवा काहीतरी बघायला आलोय अशा भावनेतच राहायचं आणि इथला जो निवास आहे जेलमधला तो सुसह्य सगळ्यांना झाला पाहिजे असं सगळ्यांनी वागायचं असं सांगितलं होतं. आणि म्हणून जेलमध्ये गेलं तर उठवायला येण्यापासून सगळे कार्यक्रम चालू व्हायचे ते रात्री झोपेपर्यंत. काय सुचवूनच द्यायचे नाहीत. दुपारच्या वेळी लोक जरा झोपतील तर आमच्या आनंदराव देवकुळे त्यांची ती झोपमोड सभा दुपारच्या वेळी 1 वाजता त्या पिंपळाच्या झाडाखाली जमायचं. परंतु त्या झोपमोड सभेचा एवढा फायदा झाला, एवढे अनुभव, एवढ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. खरं म्हणजे एका अर्थानं जीवन समृद्ध व्हायचं काम झालं त्या झोपमोड बैठकीनं. दुसऱ्या बाजूला घरची आठवण होता कामा नये यांना, म्हणून सकाळपासून कार्यक्रम असायचे. उठल्या 6 वाजल्यापासून योगाचे वर्ग त्याला लोक जायचे. पुन्हा 8 वाजल्यापासून 8:30 वाजल्यापासून ज्योतिषाचार्य
त्यांचे वर्ग आपले सोलापूरचे पंचांगकर्ते दाते गुरुजी पंचांग शिकवायचे. अशा विचारानं ते आणीबाणी सुसह्य करायचा प्रयत्न केला. उदाहरण सांगायचं म्हणजे नाशिक जेलमधनं येरवड्याला जागा झाल्यावर आम्हाला येरवड्याला आणलं पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना. आणि गुढीपाडवा होता आणि कोणीतरी म्हणलं यावेळचा गुढीपाडवा पुरणपोळी खायच्या ऐवजी हे जेलच्या भाकरी खाऊन आता पार पाडणार. बोलत बोलत ही गोष्ट सरसंघचालकांच्या कानापर्यंत पोचली. म्हणून ते सगळ्यांना सांगत होते की बाबा आलिया भोगाशी असावे सादर. आता आलोय ठीक आहे, पुन्हा घरी सुटून गेल्यावर जोरात गुढीपाडवा साजरा करू. ही बातमी मला कळली. असं झाले, मी आमच्या सहकार्यांना सांगितलं की सगळ्यांना पुरणपोळीचं जेवण द्यायची व्यवस्था मी करतो. 350 लोक होते. म्हणले असं कसं जमणार आहे? जमवतो म्हणलं. घरी माझी पत्नी अशिक्षित शेती करणारी, तिला मी फोन करून सांगितलं की 350 लोकांच्या साठी जेवण, पुरणपोळ्या, भात आमटी आणि काहीतरी तोंडी लावायला एवढं घेऊन तू सकाळी 9 वाजायच्या आत येरवड्याच्या दारात आली पाहिजेस. त्यानं मैत्रिणी गोळा केल्या, रातोरात पोळ्या लाटल्या, पहाटेची जीप घेऊन निघाली आणि 8 वाजता गाडी जेलच्या दाराला आली. आणि 10 वाजताच्या जेवणाच्या वेळी सगळ्यांच्या घर पुढं पुरणपोळ्या, भाजी, आमटी. अरे म्हणले हे असं कसं काय? सगळ्यांना मग कळत हे कसं झालं ते. तर हे जेलचं जीवन सुसह्य व्हायचा कार्यक्रम संघाचे संशोधक नसते तर झाला नसता, तुम्हाला सांगतो. मी गोपाळ विष्णू माइंडकर, सांगली. माझे वडीलही विष्णू हरी माइंडकर हेही जेलमध्ये होते. फरक एवढाच की त्यांना आणीबाणी जाहीर झाल्यावर पहिल्याच दिवशी अटक करण्यात आली. कालांतराने आम्ही आणीबाणीचा निषेध म्हणून सत्याग्रह केला. त्यातला एक मी सत्याग्रही आहे. 1975 साली जी इंदिरा गांधी सरकारने जी आणीबाणी जाहीर केलेली होती, त्यामुळं जो भारताचा सामान्य नागरिक आहे त्याला जो मुख्य जो फंडामेंटल राईट होता, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली होती. त्याच्याखाली फ्रीडम ऑफ प्रेस हाही फंडामेंटल राईट येतो. त्याच्यावरही या गव्हर्नमेंटच्या बंदीमुळं त्याच्यावरही बंदी आली आणि त्यामुळं जे दररोज आपण वर्तमानपत्र वाचतो त्यामध्ये बातम्या छापण्यास बंदी घालण्यात आली. मग वर्तमानपत्रांनी सुद्धा असं केलं की त्यांना जी आणीबाणी विरुद्ध बातमी छापायची होती ती छापता येत नाही म्हणून निषेध फार चांगल्या रीतीनं त्यांनी हे केला. मी स्वतः ते त्यावेळेला वर्तमानपत्र वाचलेली आहेत. त्या वर्तमानपत्रांनी जी आणीबाणी विरुद्ध बातमी होती ती बातमी जिथं छापायची ती छापता येत नाही म्हणून तेवढाच कॉलम रिकामा ठेवला. त्यामुळे पेपर उघडला की असे कितीतरी रिकामे कॉलम दिसायचे. हा एक वेगळा प्रकार होता जो मी पाहिला, स्वतः अनुभवला निषेधाचा. तसंच यामध्ये अनेक लोक आणीबाणीमध्ये विनाकारण जेलमध्ये टाकले. कितीतरी गावातले प्रसिद्ध प्रामाणिक सज्जन माणसं सुद्धा जेलमध्ये टाकली इंदिरा गांधींनी. आणि पहिल्या बॅच मध्ये जे अटक झाले लोक त्यांना ते सगळे गोंधळून गेले. त्यांना एकदम कळलंही नाही की आता किती दिवस आपण जाणार आहे, केव्हा येणार आहे, कुठं ठेवणार आहेत, किती दिवस ठेवणार आहेत, हे कोर्टात उभं करणार आहेत की नाहीत, काय काही माहित नव्हतं ते. आता अशा वेळेला मला सुद्धा अटक झाली होती. मी सत्याग्रह केला होता. माझ्याबरोबर 7 लोक होते. त्यात 2 अज्ञान होते म्हणजे मायनर होते, 5 हे 18 वर्षाच्या वरचे होते. आम्ही सांगली जेलमध्ये आम्हाला ठेवलेलं होतं. आता इथून कोर्टामध्ये नेत असताना व्हायचं असं की काही वेळेला 1 बॅच, 2 बॅच, 3 बॅच, ज्या वेळेला बॅचेस जास्त कोर्टामध्ये न्यायचा प्रसंग येतात, तारखा 5 ग्रुपच्या एकदम येतात तारखा, त्यावेळेला बऱ्याच जणांनी त्या संधीचा भरपूर फायदा घेतला. कारण ते कोर्ट होतं राजवाड्याच्या ग्राउंड पासून बाजूला, पूर्व बाजूला कोर्ट होतं आणि पश्चिम बाजूला जेल होतं. तर हे बाहेर घोषणा देता येत नसायच्या, परवानगी नसायची घोषणा द्यायला वगैरे. त्यामुळं आम्ही ठरवून ज्या वेळेला आम्हाला कोर्टाकडे न्यायला लागायचं त्यावेळेला आम्ही सगळेजण एकमुखानं जोरात घोषणा देऊन की आणीबाणीचा धिक्कार असो अशा वेगळ्या वेगळ्या टाईपच्या घोषणा आम्ही द्यायचो. आणि जवळजवळ ती 22 महिने बाहेरच्या लोकांना हे ऐकायलाही मिळालं नव्हतं काही. कारण सगळे संप करणं हे याच्या सगळ्याला बंदी होती. घोषणा द्यायला बंदी, जमाव करायला बंदी. तर या निमित्तानं आम्ही घोषणा देत कोर्टात चाललो की पूर्ण कलेक्टर कचेरी आसपासचे लोक गर्दीनं फुललेला असायचा आणि लोक अगदी कुतूहलानं कौतुकानं बघत असायचे आमच्याकडे. हे मला आठवतं. तसंच मला आणखी एक मुद्दाम गोष्ट सांगायची आहे की इव्हन जी कोर्टात एखादी पर्टिक्युलरली ज्या वेळेला हे लोक अरेस्ट केलेले होते ते
हेबियस कॉर्पस पिटिशन त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेले होते काही लोकांनी. त्यातल्या एका हेबियस कॉर्पसच्या आर्ग्युमेंटच्या वेळी मला आठवतंय की भारताचे त्यावेळेचे अटर्नी जनरल ऑफ इंडिया की जे त्यांच्या आर्ग्युमेंट्समुळे नंतर प्रसिद्ध म्हणणार नाही कुप्रसिद्ध झाले, की त्यांनी सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट केलं, त्या हेबियस कॉर्पसला विरोध केला डेटिन्यूच्या, आणि ते आर्ग्युमेंट करत असताना त्यांनी सांगितलं इफ एनी सिटीजन इज शॉट डेड ड्युरिंग द पिरियड ऑफ इमर्जन्सी ही कॅनॉट चॅलेंज इट इन एनी कोर्ट ऑफ लॉ. इतक्या टोकाचं आर्ग्युमेंट होतं. हे लोकांना अजून सुद्धा ऐकल्यावर शहारे येतील की तुम्हाला रस्त्यात जरी गोळ्या घालून मारला तरी तुम्ही कुठल्याही कोर्टामध्ये जाऊन ते चॅलेंज करू शकत नाही, इव्हन इन सुप्रीम कोर्ट. इतक्या टोकाला यांचं हे गेलेलं होतं. त्यामुळे 50 वर्ष आज पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं ही लोकांच्या पर्यंत जाणं महत्वाचं होतं, म्हणून ह्या मुद्दाम सांगितले आहेत. नमस्कार, मी प्रदीप रामचंद्र ओगले. आणीबाणीच्या काळात 11 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीच्या दिवशी आम्ही 5 जणांनी सत्याग्रह केला. आमची ही सत्याग्रहींची पहिली बॅच. सत्याग्रह सुरुवात आमच्या बॅचपासून झाला सांगली जिल्ह्यातला. त्यामुळे पोलिसांनी त्या काळात नंतरची येणाऱ्यांची नावं कळावीत, हे कळावीत या दृष्टीनं खरं म्हटलं तर पोलीस स्टेशनला नेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाकडनं ते जेलमध्ये जावं लागतं. पण आम्हाला 3 दिवस पोलीस स्टेशनला ठेवून त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला की नावं कळावीत म्हणून. आमचं वय तेव्हा एवढं नव्हतं, 18पेक्षा कमी वयाचं होतं. तरीही जी संघाची आमच्यावर संस्कार होते, संघानं आज्ञा केली म्हणून आम्ही सत्याग्रह केला. त्यामुळे शेवटपर्यंत आम्ही कोणाची नाव न सांगता जो काय त्यावेळेला पोलिसांनी अत्याचार तोही सहन केला. आणि तसंच आत्ता सांगितलं की नंतरच्या आम्ही बाहेर आल्यानंतर सुद्धा मला आठवतं की त्या काळात इंदिरा गांधी नंतर कोल्हापूरला येणार होत्या, तरी त्याची प्रिकॉशन म्हणून आम्हाला इथं सांगली त्यांनी अटक केली. ते नंतर सुद्धा त्यावेळेला 3 वेळेला तसा प्रकार झाला होता. आमच्या सत्याग्रह संख्या बघून पोलीस किंवा सरकारला सुद्धा एवढी दहशत होती की परत कुठं येऊन काय करतील, केव्हा कुठं उगवतील, काय करतील याचा अंदाज पोलिसांना यांनाही येत नव्हता. अशा अनुभवातनं गेलो. आमच्यापैकी अनेक जणांच्या मला आठवतं आमच्या बॅचमध्ये माधव रानडे म्हणून होता, तो तर त्याला एअर इंडियात नोकरीला होता. सत्याग्रह केला ते सरकारी असून नोकरी गेली आणि नंतर एका बँकेत पिऊन म्हणून आयुष्यभर त्याला काढलं शेवटपर्यंत. अशी परिस्थिती, भीती असताना, गरजा असताना सुद्धा लोकांनी सत्याग्रह केला आणि त्याचा परिपाक म्हणून शेवटी नाईलाज म्हणून आणीबाणी उठवावी लागली. नमस्कार, मी प्रकाश अप्पासाहेब बिर्जे. 25 डिसेंबर 1975 रोजी अटलजींच्या वाढदिवसादिवशी आम्ही 13 जणांनी सत्याग्रह केला आणि जेलमध्ये आम्हाला टाकण्यात आलं. विचार स्वातंत्र्य नाही, आचार स्वातंत्र्य नाही, लेख नाहीत, सभा नाही, बैठका नाही. किंबहुना त्या काळात प्रत्येक हॉटेलमध्ये, पानपट्टीच्या दुकानावर किंवा नाभिकाच्या दुकानामध्ये येथे राजकारणावर चर्चा करू नये असे मोठमोठे बोर्ड लागले होते. इतकी दहशत समाजामध्ये निर्माण केलेली होती. आपली सत्ता टिकवण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांना बाधा आणणारं कृत्य करून डॉक्टर आंबेडकरांच्या नावाला काळीमा फासण्याचं काम या आणीबाणीनं केलेलं आहे. पूजनीय आंबेडकरांनी दिलेलं विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य याच्यावर घाला हा आणीबाणीने घातला, तो केवळ आणि केवळ सत्ता टिकवण्यासाठी. याच्यासाठी देशभरातून हजारो कार्यकर्त्यांनी याच्या विरोधात निदर्शनं केली. ती सर्व पक्षीय, सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक होते, समाजवादी होते, कम्युनिस्ट होते. बऱ्याच लोकांनी त्याच्यासाठी सत्याग्रह केला आणि त्यामुळे या सत्याग्रहात झालेला अमाप जनसागर बघितल्यानंतर निवडणुका झाल्या आणि भारतातील जनतेने त्या निवडणुकीत आंबेडकरांची घटना पायदळी तुडवणाऱ्या सरकारला खाली ओढलं आणि जनतेचं सरकार त्यावेळेला स्थापन झालं. आणीबाणीचा काळखंड पुन्हा कधीही आपल्या भारतीय जनतेच्या नशिबात येऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, मी विष्णू सदाशिव तुळपुळे. आणीबाणीच्या कालखंडामध्ये ज्या कार्यकर्त्यांना किंवा सत्याग्रहींना अटक झाली, अनेक दिवस तुरुंगवास भोगायला लागला, त्यामध्ये मी 3.5 महिने तुरुंगात होतो. आणि त्यावेळेचं जे वातावरण होतं की आणीबाणी हा लोकशाहीवर आघातच होता. आणि आत्ताच्या तरुण पिढीला 50 वर्ष झालेली असल्यामुळं आणीबाणी हे काय माहीत नाही आहे, त्यावेळेचं काय टेरर होतं. त्यामुळं आपले लोक, माध्यमातले लोक म्हणा किंवा की आत्ता सध्यामध्ये अघोषित आणीबाणी आहे असं म्हणतात. पण आणीबाणी हे खरं काय अर्थ आहे आणीबाणीचा हे माहीत नसल्यामुळं त्यावेळची जी परिस्थिती होती ती पुन्हा एकदा देशासमोर यावी म्हणून ह्या आणीबाणीला 50 वर्ष झाल्यानिमित्तानं ज्या लोकतंत्र सेनानींचा सगळ्यांचा सत्कार करायचा शासनानं ठरवलं
त्यानिमित्तानं आम्हाला आणीबाणीचा कालखंड आठवला. काय हाल होते, म्हणजे अगदी 1-2 वाक्यात सांगायचं झालं तर आम्ही तुरुंगातनं सुटून आल्यानंतर समाजामध्ये मिसळू शकत नव्हतो. आम्हाला अस्पृश्यागत वागवलं जात होतं. इतकी टेरर होता वातावरणामध्ये, आमच्याशी बोलायचं सुद्धा लोक धाडस करत नव्हते. ती परिस्थिती त्यावेळची जी आहे तरुण पिढीला कळणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या सगळ्या लोकतंत्र सेनानींना मी आवाहन करेन की आपण आणीबाणीच्या कालखंडामध्ये परत जावं आणि लोकांना समजावून सांगावं की त्यावेळेला काय परिस्थिती होती. आणीबाणीच्या विरोधामध्ये सत्याग्रह चळवळ ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेचा सांगलीमध्ये सत्याग्रह होत होते. मिरजेमध्ये आमची एक जवळजवळ 32 लोकांची टीम होती, जे आम्ही कार्यकर्ते होतो, ते सर्व पक्षीय होतो. तर त्यामध्ये आम्ही असं ठरवलं होतं की निम्म्या लोकांनी सत्याग्रह करून तुरुंगात जायचं आणि निम्म्या लोकांनी बाहेर राहून काम करायचं. योगायोग असा झाला की पहिल्या दिवशीच आमच्यापैकी तिघांनी सत्याग्रह केला की पोलीस स्टेशनकडून जे अहवाल जात होते सरकारला, त्यामध्ये असं आम्हाला कळलं की सांगलीमध्ये सत्याग्रह चालू आहे, मिरज शांत आहे असा त्यांनी अहवाल दिला आणि दुसऱ्या दिवशीच आमचा सत्याग्रह झाला. त्यामुळं आम्हाला आमच्या पहिल्या 3 सत्याग्रहींना मारहाण झाली आणि त्यांच्याकडनं नावं घेतली. तरीसुद्धा त्यांनी जपून 3च नावं दिली, त्यापैकी मी एक होतो आणि आम्हाला घरातनं उचलून नेलं. आणि पोलीस स्टेशनमध्ये सत्याग्रहाची पद्धत काय असती, साधारणपणे सत्याग्रह म्हणल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल करायचा आणि जी काही शिक्षा देईल ती भोगायची. तर आमचं असं झालं की त्या पोलीस स्टेशनवर एवढा दडपण होतं की आमच्यावर दबाव आणला त्यांनी आणि न्यायाधीशांनी आम्हाला 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आणि एकेका कोठडीमध्ये एकाला डांबलं, एकांदा झडती घेतली, बऱ्याच गोष्टी केल्या त्यांनी. आणि नंतर मग आम्ही ठरवलं की आपण ही केस चालवाई. म्हणून आम्ही गुन्हा नाकबूल करून, म्हणजे आम्ही केलं तो गुन्हाच नाही आहे असं म्हणलं, आणीबाणीला विरोध हा काय गुन्हा होऊ शकत नाही, तर ती केस चालवली आम्ही. ती महाराष्ट्रातली पहिली केस आहे आणि त्यामध्ये आम्ही 3.5 महिने तुरुंगवास भोगला आणि त्या न्यायाधीशांनी असा निकाल दिला, आम्हाला सगळ्यांना निर्दोष सोडलं. सरकारनं इतका तो इंटॅक्ट होता निकाल की सरकारला त्याच्यावर अपीलसुद्धा करायची धाडस झालं नाही. त्यामुळं देशभरातले सत्याग्रही सुटायला लागलेत. अशी ती आमच्या तुरुंगवासाची कथा आहे. यावेळी उपस्थित लोकतंत्र सेनानींचा सत्कार सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. तहसीलदार लीना खरात, तहसीलदार अमोल कुंभार यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकतंत्र सेनानी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.